ऐकावा माझा द्वार. काय सांगायचं मंडळी तुम्हाला. मधने महाराज आणि महाराजांचा जोडीदार फिरण्यासाठी गावाला गेले महाराज दोघ जण फिरायला. एका गावात असा सुंदर मंडप मारलेला, लोक जेवायला गेली. दुपारच्या 11-12 वाजलेल्या. गाड्याला भूक लागली हो. ह्याला वाटलं लोक मंडपात जेवायला लागली ती, आपण पण जाऊन जेवावं का. जोडीदाराला म्हणला भूक लागली, जीव्या गेला का म्हणला, इथं लोक जेवायला लागले ती, गावचं जेवण आहे, काय अडचण आहे. जोडीदार म्हणला जाऊया चला. गडी जाऊन पंक्तीला बसणार एवढ्यात असं एक म्हातारं दोघांच्या मध्ये बसलं महाराज. मध्ये बसल्यावर दोघ जण दुईकडला बसली आणि त्या म्हाताऱ्याने विचारलं. म्हाताऱ्याने काय विचारलं. महाराज कुणीखंड आला. ह्या गड्याला विचारलं. ह्यो गडी म्हणला मुलाखंड आलो म्हणला. मुलाखंड. पुन्हा म्हाताऱ्याने ह्याच्या जोडीदाराला विचारलं. महाराज कुणीखंड आला. त्याचा जोडीदार म्हणला मी मुलीखंड आलो. म्हातारं लई वाईट होतं. अंत्याखंड चप्पल हातात धरली. हरामखोरानो माणूस मेला ही देराव्याचं जेवण आहे आणि म्हणतो मुलाखंड आलो मुलीखंड आलो. काय खावं हे कळलं पाहिजे. अरे मान गावरे डगमगेल, पोट गावरे पाठीशी लागेल. म्हातारा झाल्यावर माणसाची मान हलायला लागत असती. दात पडलं की राम म्हणता येत नाही. राम म्हणाय गेला की आम शब्द निघतोय. तुम्ही बघा माऊली इकडे बघा. कालवा करू नका. एखाद्याचं लहानचं मुलं असू द्या, कुणाचे बी असू द्या, त्या बाळाला कोण बी येईल उचलून घेईल. ये रे बाळ एक पप्पी दे. पण तेच बाळ जर असं 50-60 वर्षाचं झालं, कसं असं 50-60 वर्षाचं झालं तर कोण म्हणेल का यावो आजोबा. काय मर्यादा संपून गेलेली आहे पप्पी घेण्याची महाराज. मर्यादेच्या आत गोष्ट असली पाहिजे. बरोबर आहे का महाराज. महाराजांना वाटतोय काय म्हणले 100 100 गेले, खाली उरले शून्य. आणि पंचमच्या सुरामध्ये गायाला भाऊ लागतो पुण्य. माई बाप अरे बाब्या रे ऐकाव माझा माई बाप ऐकाव माझा माय बाप ऐकावा माझा द्वार. द्वार माय बाप द्वार माय बाप ऐकावा माझा द्वार. ऐकावा माझा द्वार. हे ऐकावा माझा द्वार. तुम्ही ऐकावा माझा द्वार. ऐकावा माझा द्वार. हे ऐकावा माझा द्वार. तुम्ही ऐकावा माझा द्वार. ऐकावा माझा द्वार. द्वार माय बाप द्वार माय बाप ऐकावा माझा द्वार. अरे गुडगे गावची लागती कवाडे, डोळे गावची रे लागती कवाडे. नाकापुरी रे शेंबुड पडे, तोंडापुरची 32 केडे. ओस पडतील की जी राजानो. बघा त्या गावात मला एवढं कौतुक वाटतंय महाराज. ज्या वेळेला आम्ही इथं आलो त्यावेळेला 5 ते 10 माणसं होती फक्त. आणि असा कार्यक्रम सुरुवात केली. एक 10 मिनिटं झाली असतील ना, अर्धा झाला. मंडपात बसायला जागा पुरवना. गाव नादिष्ट आहे महाराज. गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही बघा महाराज म्हणतात भक्ती करावी तारुण्यपणी, म्हातारपणी मान हलायला लागलेली असती. हलती का नाही बाबा तुमची मान. हलती आता. तर म्हातारा झाल्यावरच का हलती, तारुण्यपणी का हलत नाही. ह्याच्या मागं शास्त्रीय कारण आहे. तुम्ही म्हणसाल काय वनगड आहे. तुम्ही बघा पुरुषाची मान कशी हलती आणि महिलाची मान कशी हलती. तुम्ही म्हणसाल ह्यानं लईच बारीक पार केलेला का.
पुरुषाची मान अशी हलत असती, महिलाची मान अशी हलत असती महाराज. का ह्याच्या मागा शास्त्रीय कारण आहे बुवा. तारुण्यपणे त्या पुरुषानं आपल्या पत्नीला त्रास दिला असतो. ती पत्नी काय म्हणती, नवा धनी तवाचा दम काय राहिलाय काय. म्हातारं म्हणत नाही ग, कशाला मागलं काळ कोळच काळ लय अवघड काय. अरे मान गावरे डग मागेल, पोट गावरे पाठीशी लागेल. अरे ठोपर पुरता मन का मोडे, आईशी फजता होईल की राजानो. अरे आईशी या गावची गडबड झाली, ते पाहून मला दयाली. मग काढून आत्मरसायन वल्ली, गावची आभादी केली की राजानो. अरे एका जनार्दनी शरणा दिव्य उतरोनी रे रसायन. अरे छेदोनी भवाचे बंधन, वैकुंठ वास करविला की राजानो. ऐका दादानो द्वार, ऐका दादानो द्वार, ऐका दादानो. ऐका दादानो द्वार, ऐका दादानो, ऐका दादानो द्वार, ऐका दादानो. भारुड ऐका दादानो, ऐका दादानो भारुड ऐका दादानो. ऐका दादानो भारुड, ऐका दादानो, ऐका दादानो भारुड, ऐका दादानो. ऐका दादानो, ऐका दादानो भारुड, ऐका दादानो. ऐका दादानो, ऐका दादानो भारुड, ऐका दादानो. ऐका दादानो, ऐका दादानो, भारुड ऐका दादानो. ऐका दादानो भारुड, ऐका दादानो, ऐका दादानो भारुड, ऐका दादानो.